मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आज जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमाने वसंत पंचमीची कहाणी आणि कशी प्रकट झाली सरस्वती माता याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, कोणी नवीन आलं असेल चॅनलला तर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। तुम्ही कुठून कोणत्या गावाहून माझी ही व्रतकथा ऐकत आहोत तर आपल्या गावाचे कमेंट्स नक्की करा। आणि हा मित्रांनो, शालिनी भक्तिसागर व शिव महापुराण अत्यंत स्पष्ट भाषेत मराठीत चालू आहे। शालिनी भक्तिसागर चॅनलला सबस्क्राइब करा की तिथे खूप लोक तिकडे शिव महापुराण ऐकत आहेत आणि त्यांच्या गावांचे कमेंट्स करत आहेत। तर तुम्ही पण जाऊन आपल्या गावाचे कमेंट्स करा आणि शालिनी भक्तिसागरवर शिव महापुराण कथा, पवित्रमयी पुण्यमयी प्रयाग तीर्थाचे, काशी क्षेत्राचे पुण्यफळाची, 12 ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रामध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची आपण पण प्राप्ती करून घ्यावी। शालिनी भक्तिसागर नाव आहे चॅनलचं, शिव महापुराण कथा। आता आपण या शालिनी भक्तिसागर कथावर सरस्वती मातेची कथा ऐकूया। श्री गणेशाय नमो नमः। अशी मान्यता आहे की सृष्टी रचयिता ब्रह्माने जेव्हा जीव आणि मनुष्याची रचना केली होती तेव्हा ब्रह्माने आपल्या संसाराकडे बघितले तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते। वातावरण अगदी शांत होते, ज्यात कुठलीही वाणी नव्हती। हे बघून ब्रह्मा उदास आणि असंतुष्ट होते। तेव्हा ब्रह्माने प्रभू विष्णूच्या आज्ञेने आपल्या कमंडळातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले। धरतीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात 4 भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली। त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसऱ्या हात वर मुद्रेत आणि इतर 2 हातात पुस्तक आणि माळ होती। ब्रह्माने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला तेव्हा वीणाच्या सुरामुळे पृथ्वीवरील सर्व जीव जंतूंना वाणी प्राप्त झाली। त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले। त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली। वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्म उत्सवाच्या रूपात देखील साजरी केली जाते। या देवीला बागेश्वरी, भगवती, शारदा, वीणावादिनी आणि वाघदेवी यासह अनेक नावे आहेत। संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी म्हणून ओळखली जाते, पूजलं जातं। यामागील एक पौराणिक कथा ही देखील आहे की सर्वप्रथम श्रीकृष्ण आणि ब्रह्माने याच देवी सरस्वतीची पूजा केली होती आणि श्रीकृष्णाच्या मुखातून सरस्वती मातेचा पण जन्म झालेला आहे असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे। तेव्हा सरस्वतीने जेव्हा कृष्णाला बघितले तेव्हा देवी त्यांच्या रूप बघून मोहित झाली आणि कृष्णाला पती रूपात प्राप्त करून इच्छा होती। तर ही गोष्ट कृष्णाला कळल्यावर त्यांनी स्वतःला राधाप्रती समर्पित असल्याचे सांगितले। परंतु सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी कृष्णाने देवीला वरदान दिले की तू विद्याची इच्छुक माघ महिन्यातील पंचमीला आपले पूजन आणि जन्मदिवस म्हणून साजरा होईल। हे वरदान दिल्यावर सर्वप्रथम कृष्णाने देवीची पूजा केली। तेव्हापासून वसंत पंचमीला सरस्वतीची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली आहे। तर वसंत पंचमी ही अत्यंत महत्त्वाची पंचमी असते, ज्यात बुद्धी आणि विद्या यासाठी ही देवी अत्यंत पूजासाठी महत्त्वाची आहे। जो कोणी विद्याची देवी सरस्वती मातेचे उपाय करतो या दिवशी या सरस्वती मातेला श्वेत फुलांनी, या फळांनी, या श्वेत मिठायांनी पूजा करतो तर माता त्यांच्यावर लवकर प्रसन्न होते। आणि विद्या आणि ज्ञानची देवी ही वीणावादिनी। जर मुलं अभ्यास करत नसतील तर वसंत पंचमीच्या दिवशी मोरपंख आपल्या पुस्तकांमध्ये ठेवायचे, याच्याने मुलं अभ्यासात हुशार होतात। वसंत पंचमीच्या दिवशी पिवळा केशरयुक्त भात वसंत पंचमीला सरस्वती मातेला नैवेद्य म्हणून अर्पण करावा। याच्याने सुद्धा मुलांची बुद्धीत वाढ होते आणि धनधान्यामध्ये वृद्धी होते। सरस्वती माता जर आपल्यावर प्रसन्न राहिली तर आपल्याला सर्व गोष्टी शक्य होतात। वसंत पंचमीला मुलांच्या बौद्धिक विकासासाठी करा हा उपाय, देवी सरस्वतीचा आशीर्वाद मिळेल। वसंत पंचमीला लहान मुलांना अक्षर अभ्यास करून घेतल्याने ते हुशार होतात, त्यांना बौद्धिक विकास होतो असे मानले गेले आहे। तसेच वसंत पंचमीला लहान मुलास प्रथम अन्नप्राशन करवायचा विधी अर्थात उष्टावण करण्याची परंपरा आहे। या दिवशी मुलांना नवीन कपडे घालून चौरंगावर लाल कपडे, त्यावर मुलांना बसवून देवी सरस्वतीची आराधना करून चांदीच्या चमच्याने खीर खाऊ घालावी। मुलांच्या जिभेवर एम, श्री किंवा ओम असे लिहावे। वसंत पंचमीला लहान मुलांना एम लिहिल्याने अभ्यासात हुशार होतात। या दिवशी आईवडिलांनी आपल्या मुलांना मांडीवर घेऊन चांदीच्या चमच्याने किंवा डाळिंबाच्या काडीच्या मदतीने मधाने मुलांच्या जिभेवर एम किंवा ओम असे लिहावे। यानंतर सरस्वती पूजन करावे। तसेच तांदळाने भरलेली ताटली घ्यावी, डिश घ्यावी आणि त्यावर लहान मुलांकडून बोटाने 3 मधून कोणतेही एक अक्षर लिहावे। काळ्या रंगाच्या पाटी व फ्रेम याचे देखील पूजन करावे। या दिवशी सरस्वती स्वरूपा पेन आणि पुस्तकाची पूजा देखील करावी। सरस्वती मूल मंत्र श्री
हिम सरस्वती स्वाहा याने देवीची 108 वेळा आराधना करावी। उच्च शिक्षणात यश मिळण्याचे इच्छुक असणाऱ्या आपल्या मुलांनी हातून ब्राह्मणाला वेदशास्त्राचे दान करावे। असे जर केले आपण तर आपल्या बुद्धीमध्ये विकास होतो आणि आपले मुलं हुशार होतात आणि जे मुलं अभ्यास करत आहेत ते सुद्धा हुशार होतात। वसंत पंचमी सण या वर्षी 14 फेब्रुवारीला साजरा करण्यात येईल। या दिवशी विद्यार्थी, कलाकार, संगीतकार आणि लेखक तसेच इतर भक्त देवी सरस्वतीची उपासना करतात। स्वर साधक देवी सरस्वतीची आराधना करून सुंदर स्वर प्रदान करण्याची प्रार्थना करतात। वसंत पंचमीला चुकून करू नये या 5 चुका। वसंत पंचमीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये। या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करणे अतिशय उत्तम मानले जाते। वसंत पंचमीला अंघोळ केल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये। या दिवशी शक्य असल्यास नदी, तलावात जाऊन अंघोळ करावी। या दिवशी देवीची सरस्वतीची आराधना केल्यावरच आहार ग्रहण करावा। वसंत पंचमीच्या दिवशी मांस मदिऱ्याचे सेवन करणे टाळावे। या दिवशी पूजा केल्यानंतरच सात्विक भोजन ग्रहण करावे। वसंत पंचमीच्या दिवशी कोणाशीही वादविवाद घालू नये, भांडणे करू नये, क्रोधमध्ये कोणाशी बोलू नये। या दिवशी कोणासाठी वाईट भाष्य करू नये, कोणाविषयी वाईट विचार करू नये। या दिवशी जिभेवर साक्षात सरस्वती विराजमान असते, म्हणून या दिवशी स्वतःसाठी देखील चांगले मागावे आणि दुसऱ्यांसाठी पण चांगले मागावे, तर सरस्वती माता आपल्यावर प्रसन्न होते। वाईट बोलू नये, दिवस कलह देखील करू नये, याने पितरांना कष्ट होतो आणि पितृदोष लागतो, म्हणून या दिवशी वाईट बोलू नये, वाईट विचार करू नये, भांडणे करू नये। हा सण निसर्गाशी जोडलेला आहे, म्हणून या दिवशी धान्य तसेच वृक्ष कापू नये, पिकांची कापणी सुद्धा करू नये, छाटणी सुद्धा करू नये। तर अशी सरस्वती मातेची प्रार्थना करायची आहे आणि ओम श्रीम सरस्वती नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करावा। तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल। आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावात माझा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। जय श्री महाकाल।